बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत, शंका आहेत, कुशंका आहेत, त्यांना उत्तरं द्यायला, त्यांना एक छान प्रमाण द्यायला मी आलेलो आहे. आणि खूप जास्त प्रश्न भांड्यांबद्दल आहे की हा जो भांड्यांचा वापर आम्ही सुरू केला आहे सध्या, की पितळ, तांब, लोखंड, त्याच्यानंतर बीड, लाकूड, दगड, हे सगळे जे वापरतो, तर मी असं म्हणतो की ही मातीतून निघालेली भांडी आहेत सगळी. म्हणजे ही सगळी धातू जी आहेत ते मातीतून निघालेले आहेत. त्याच्यानंतर दगड म्हणजे मातीच आहे, लाकूड आहे. तर ही स्वच्छ कशी करायची? काही लोकांचं म्हणणं असं की आमच्या घरी पण लोखंडाची कढई आहे, पण ती स्वच्छ होत नाही. आणि त्यानंतर पितळ. आता पितळ जेव्हा आपण वापरतो, पितळेला आतून बघत असाल तुम्ही की हे थोडंसं पांढरटसर रंगाचं आहे, तर याला कलही म्हणतात. आजकाल कलही करणारी माणसं कमी झालेत, पण सगळ्या गावांमध्ये, शहरांमध्ये कलही करणारी माणसं आहेत. आणि लहानपणी आम्हाला माहिती आहे की बुधवार असायचा आणि त्यावेळी कलहीवाला यायचा, आणि कलहीवाला त्याचं जे काम आहे ते पाहायला खूप मजा यायची, कारण तो सगळं सरंजाम घेऊन बसायचा. तेव्हा असे सगळे सिमेंटचे रस्ते सगळीकडे नव्हते. मध्ये एक रस्ता असायचा, बाजूला मातीचे रस्ते होते, आणि मग तो तिथे खड्डा खणायचा. खड्डा खणून त्याच्यात कोळसा लावायचा, तिथे एक असं नळकांड लावायचा, आणि तो असं एक मशीन फिरवून त्याचा आवाज यायचा, आणि हवेनी ती शेगडी पेटवायचा, आणि मग त्याच्यावर ते उपडं भांडं ठेवायचं असा. आणि ते गरम झालं की असं बाहेर काढायचा, त्याच्यामध्ये अशी कशी तरी पावडर टाकायचा, एक अशी काढली होती ती अशी फिरवायचा, आणि नंतर कापसानी फिरून चकाचक झालं की पटकन थंड पाण्यात टाकायचा. तर अशी ही ती प्रोसेस पाहायला खूप मजा यायची. आणि बाईक कलई बाय असा त्याचा आवाज असा. तो आवाज आला रे आला की आम्ही सगळं जिथल्या तिथे टाकले दप्तर, बाहेर पाहावं. अशी ती गंमत होती. आता ती गंमत नाही, आता फक्त व्हॉट्सॲप मेसेजेस, फेसबुक. पण तर ती मजा वेगळी, ही मजा वेगळी. तर हे साफ कसं करायचं बघा. ह्याच्यामध्ये आपण हे मीठ घेतलं, लिंबू, हे पितळेचं भांडं आहे. आता तुम्ही बघाल की ह्याचं चकाचक होईल हळूहळू. लिंबाचा रस किंवा मग तुम्ही चिंचेचा कोळ सुद्धा वापरू शकता. आता बघा तुम्ही हे कसं चकाचक झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये बघाल तुम्ही माझ्या आजीचं नाव सुद्धा दिसतंय. येस. तुम्हाला अशी जर भांडी हवी असतील तर तुम्ही आता तांबंसुद्धा अशा पद्धतीने स्वच्छ होतं. आणि नंतर याला स्वच्छ पाण्याने धुवायचं, तर हे असं चकाचक दिसतं. तांब, पितळ, लोखंड यामध्ये पदार्थ तयार केल्यानंतर त्यात ते जे कंटेंट्स आहेत, मिनरल्स आहेत, ते कळत न कळत आपल्या शरीरात जातात. आणि त्याच्यामध्ये काय काय असतं हे तुम्हाला सहज यूट्यूबवर तुम्ही शोधलं तर तुम्हाला मिळू शकेल. आणि ते आपल्या शरीराला आवश्यक असतं, आणि म्हणून त्याच्यात करायचं. याच्यात तुम्ही काहीही बनवू शकता. फक्त अट एकच की पदार्थ झाल्यानंतर तो बाहेर काढून ठेवायचा स्टीलच्या भांड्यात किंवा काचेच्या भांड्यात, एवढंच.